हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर इथे काय सांगतात आदरणीय गरीबदास साहेबजी, ते तुलना करून सांगू इच्छितात की ते 1 किलो दूध पिणाऱ्या बालकासारखे दिसत होते, पण खातपीत काहीच नव्हते. तर नीमाला चिंता वाटू लागली, रडू लागली वाईट पद्धतीने की हे बालक मरेल. काही खातपीत नाही, आता तर हे काही तासांचेच सोबती आहे. खूप वाईट पद्धतीने विलाप करू लागली. आता परमात्मा म्हणतायत, करे कराये साईया मन में लहर उठा. रडत होती ती भगवान शिवजींचं स्मरण करून करून की हे भगवान शिवजी, हे दाता. एकतर हे बालक द्यायचंच नव्हतं, रडून भेकून ती वेळ घालवत होती, आणि हे परमात्मा, हे बालक दिलं होतं, आता परत घेत आहात. आता ही तुमची दासी जगू शकणार नाही ह्याच्याशिवाय. हा तर अंतिम निर्णय. मालिक अंतर्यामी होते ते तर समजले की म्हातारी मरेल. इतकी मरण्याची भाषा तर करत होती, पण तिला मरायचं नव्हतं, पण ती खूप घाबरलेली होती आणि ती संतुष्ट होऊ शकत नव्हती. तर परमात्म्याने शिवजींचा रिमोट दाबला, परमेश्वर शिवजींचा. शिव उतरे शिवपुरी से वो अवगत बदन विनोदे, मैं के कमल खुशी भये जब लिया ईस को गोदे. आता कबीर साहेबांनी प्रेरणा केली भगवान शिवजींना की तुमची कोणी आत्मा तुमचं स्मरण करतीये, खूप विलाप करतीये. तर तिथं एक साधूच्या रूपात, महात्म्याच्या रूपात शिवजी येऊन उभे राहिले आणि म्हणाले, माई तू का रडत आहेस? आणि ती रडत होती. एक वेळ सहज नजर देऊन ती पुन्हा रडत होती. बाबाजी, काय हो हे बाळ, काही खात पीत नाही. भगवान शंकरांनी विचारलं की माई का रडतीयस, काय झालं, काय आपत्ती आहे तुला? म्हणाली की महाराजजी, तुमच्या हातात नाहीये माझ्या दुःखाचं निवारण करणं. असं म्हणून ती पुन्हा रडू लागली खूप वाईट रीतीने. भगवान शंकर म्हणाले की हे माई, असं म्हणतात की आपलं दुःख कोणासमोर सांगितलं तर हलकं होतं. याच दृष्टिकोनातून सांग की तू का रडत आहेस? तर ती म्हणाली की आधी आमचं काही मूलबाळ नव्हतं, आणि एके दिवशी मी सच्च्या दिलाने शंकरदेवांची आराधना केली. त्यांनी मला हा लाल दिला, कमलपुष्पावर सापडला मला तो. आम्ही स्नान करायला गेलो होतो तलावावर, आणि आता महात्माजी हा काही खात पीत नाहीये, 25 दिवसांचा झालाय, आणि म्हणून रडतीये की हा पण मरेल आणि त्याच्याबरोबर मी पण मरेल. आता मी जगू शकत नाही ह्याच्याशिवाय. मी म्हणून रडते महात्माजी. तर भगवान शिव म्हणाले, तुझं बाळ तर दाखव मला. माई घेऊन आली त्याला आणि विचार केला की त्या नवजात 25 दिवसांच्या बालकाला महात्म्यांच्या चरणी ठेवावं, त्यांचा आशीर्वाद मिळेल, ह्याचं आयुष्यमान वाढेल, ह्याचा उद्धार होईल, ह्याचं कल्याण होईल. जसंही शिवजींच्या पायावर बाळाला ठेवलं, तिथून ते वर उडालं आकाशात. भगवान शिवजींच्या मस्तकापर्यंत येऊन हवेत स्थिर झाले बालक. माई विचार करू लागली, नीमा, की ही बाबाजीची करामत आहे, माझ्या बाळाला इतकं उंच उडवलं आकाशात. तर तिचा विश्वास वाढू लागला की काम होईल. आता शिवजींनी असा हात केला, कबीर परमात्मा शिवजींच्या हातावर विराजमान झाले. मग ते दोघे बातचीत करू लागले. परमात्मा म्हणाले की शिव यांना सांग, एक कुमारी गाय घेऊन या, एक कोरं भांडं आणायला सांगा कुंभाराकडून स्वच्छ, आणि त्याला धुवून, आणि तुम्ही हिच्या कमरेवर थोपटा ह्या कुमारी गायीच्या. ती दूध देईल आणि ते दूध मी पिईन. शिवजी म्हणाले की माई, तुझा पती कुठं आहे? म्हणाली, आत्ता बोलावते. तो आत होता. म्हणाली, या हो. असं महाराजजी सांगतायत की एक वासरू आणा, एक भांडं आणा कोरं कुंभाराकडून. आता गेला तो.
नीरू एक वासरू आणलं. भगवान शंकरांनी त्या वासराच्या कमरेवर प्रेमाने थोपटलं, आशीर्वाद दिला आणि ते छोटंसं भांडं होतं ते गाईच्या खाली ठेवलं. वासराच्या दुधाची धार वाहू लागली. पात्र भरताच बंद झाली. ते दूध परमात्मा प्यायले आणि शिवजी निघून गेले. आता पुण्यात्म्यांनो, हे प्रमाण गरीबदास साहेबजी म्हणतायत, दूध न पीवे न अन्न बखे न पालड़े झूलनते, दास गरीब अदर ध्यान में ये कमल कला फूलनते. दूध न पीवे न अन्न बखे है नहीं पलने झूलनते, अदर अमान ध्यान में कमल कला फूलनते. शिव उतरे शिवपुरी से वो अवगत बदन विनोदे, मैं के कमल खुशी भये जब लिया ईस को गोदे. परमात्म्याला कुशीत घेतलं. आता दोन्ही भगवानांची जेव्हा नजरेला नजर मिळाली, म्हणतात, नजर नजर से मिल गई किया ईस प्रणामे. शंकर भगवानांनी त्या बालकाला प्रणाम केला. कुशीवर घेताच त्याला नमस्कार केला. और धन मो मन धन पूर्णा ये धन काशी निकामे. की धन्य आहे अशी ही नगरी जिथं असे सिद्ध पुरुष आले. आता शंकरजी पण समजू शकले नाहीत की हा कोण आहे. 7 बार चर्चा करी बोले बालक बहने, शिव को कर मस्तक धरा हल्ला मो मन एक धेनु. एक धेनू घेऊन ये. धेनू म्हणजे गाय. अन ब्यावर को दूहत है दूध दिया तत्काल, पीवे बालक ब्रह्म गति ता शिव भय दयाल. आता पुण्यात्म्यांनो, हे तर आदरणीय गरीबदास साहेबजींच्या वाणीमध्ये स्पष्ट झालं की शिवजी तिथे शिवलोकातून आले होते, शिवपुरीतून, आणि परमात्म्याशी त्यांची बातचीत झाली होती. आणि आता पुण्यात्म्यांनो, आदरणीय धरमदास साहेबजींनी कबीर परमेश्वरजींची लीला 600 वर्षांपूर्वी लिपिबद्ध केली होती. आणि मग काळाचे दूत कबीर पंथामध्ये शिरले. कारण काळाने म्हटलं होतं की जेव्हा तुम्ही या पृथ्वीवरनं निघून जाल आणि जेव्हा तुमचा जो पंथ चालेल, 12 नकली पंथ चालवतील कबीरांच्या नावाने, आणि ते खोटी नावं देतील शास्त्राविरुद्ध आणि म्हणतील आम्ही कबीरपंथीय आहोत, आणि माझ्या मुखामध्ये ते येतील आणि म्हणतात, 12 पंथ करूं मैं साजा, नाम तुम्हारा ले करूं आवाजा. और ये 12 पंथ नाम जो ले ही सो हमरे मुख आन समोई, और अनेक पंथ मैं चलाऊं या विद जीवों को भरमाऊं. 12 आहेत कबीर पंथाचे 12 पंथ. आणखी अनेक पंथ आहेत. हे राधास्वामी पंथ, जय गुरुदेव पंथ, धनधन सद्गुरु पंथ, ठाकूरजीवाला पंथ, आणि हा सच्चा सौदा सिरसा जनमालवाडी गंगवावाला पंथ, भिवानीवाला ताराचंदवाला पंथ, एक आग्रावाला पंथ, ठाकूरवाला पंथ. हे सगळेच्या सगळे सतलोक आणि सतखंडाची महिमा सांगतात. त्यांना कखसुद्धा माहीत नाही याबाबत. तर हे काळाने चालवलेले पंथ आहेत, आणि यांचे मुख्य जे होते ते खूप पुण्यकर्मी प्राणी होते, देवाचे भक्त होते, आणि तेही देवापासून दूर झाले, फसले कालचक्रात. त्यांचाच दुरुपयोग करून करोडो लोकांना आपल्या जाळ्यात फसवलं. तर पुण्यात्म्यांनो, या कबीरपंथीयांनी कबीर सागरात खूप काटछाट केली आपल्या बुद्धीनुसार, आणि ते छापले, तरीही सच्चाई लपू शकत नाही. आता तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा तर त्या कबीर सागरामध्ये दाखवतो आपल्या विचाराने काही काटछाट केली. कारण काय होत होतं, भक्ती जिथे होत नाही तिथे भगवानाचा संग होत नाही, सतभक्ती होत नाही. तर त्यात काय होतं की ज्या कथा परमात्म्याबाबत सांगितल्या जातात त्याला आम आदमी विरोध करतो, आणि जो तसं तर लोकवेद ऐकवणारी व्यक्ती फक्त कथावाचक आहे, ती प्रमाणित करू शकत नाही. तर ज्या कारणाने त्यांनी कबीर सागरातील काही अंश हळूहळू हटवायला सुरुवात केली की ज्याने ते सिंपल बनेल आणि आम आदमी त्याचा स्वीकार करेल, ही त्यांची चूक होती.
तर त्याची पूर्ती करण्यासाठी मालिकला माहीत होतं की काळ असं करणार, तर आदरणीय गरीबदास साहेबजींच्या माध्यमातून आपली सच्ची महिमा पुन्हा दोबारा आपल्या अमृतवाणीने त्यांच्याद्वारे वर्णित केली. त्याची पूर्ती गरीबदास साहेबजींच्या वाणीने होते आणि परमात्म्याने स्पष्ट लिहिलं आहे. 600 वर्षांपूर्वी म्हणाले होते की 12वा पंथ गरीबदासजींचा जो होईल त्याचा 1774 मध्ये जन्म होईल, संवत 1774. आणि तसं चुकीनं 75 लिहिलंय कबीर सागरमध्ये. तर त्यावेळी जेव्हा तो येईल माझा हंस, त्याच्याद्वारे माझी वाणी पुन्हा प्रकट होईल. परंतु ते गरीबदासजींचे पंथी त्यांना समजू शकणार नाहीत. मग त्याच पंथात मीही परत येईन धरमदास, आणि सगळे पंथ बंद करून एक पंथ चालवेन असं सांगितलं होतं. तर ते परमात्मा स्वतःनंही आले, दासाला पाठवलं. पुण्यात्म्यांनो, असू शकेल की दासांची विनंती ऐकली मालिकने. हे दाता, तुम्हाला खूप त्रास देतात तुमची मुलं, त्या काळाने प्रेरित होऊन ह्या दासाला स्वीकार करतील म्हणून पाठवलं असेल. तर मी दाखवतो तुम्हाला कबीर सागरमध्ये, आणि मग दाखवेन वेदांमध्ये, आणि परमात्म्याची वाणी मग सिद्ध होईल. वेद मेरा भेद है, मैं ना मिलूं वेदन के माही, अर्जुन वेद से मैं मिलूं, वो वेद जानते नहीं. पहा कबीर सागर, हा कबीर सागर संपूर्ण 11 भाग. ह्याचे कोण प्रकाशक आहेत? हे पहा, हे खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई. जे संशोधक आहेत ते पण कबीरपंथी भारतपंथिक स्वामी युगलानंद विहारीद्वारे परिष्कृत. मुद्रक आणि प्रकाशक आहेत खेमराज श्रीकृष्णदास. अध्यक्ष आहेत श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास मार्ग, मुंबई. आता याचं मी तुम्हाला दाखवतो. हा आहे ज्ञानसागर. याच्या 74 पानावर सुन जुल्हा बन भयो आनंदा, जिमी चकोर पायो निश्चंदा, ले सुत चले हर्ष मन की ना, और तासों पुने अस बोल ही दीना. सुत काशी को ले चले, म्हणजे पुत्र प्राप्त झाल्यावर निघाले. लोग देखण ते आव, अन्न पाणी बख्शे नहीं, जुल्हा शोक जनाव, तब जुल्हा मन कीन तिवाना. आता ह्या कबीरपंथीयांनी कुठे याला सेट केलं आहे की हा जो नीरू होता विणकर, रामानंदजींकडे गेला की हे महाराज, मला एक पुत्र मिळाला आहे आणि तो काही खात पीत नाही, एखादी युक्ती सांगा. तर रामानंदजींनी सांगितलं की एक कुमारी गाय आणून त्याच्या शेजारी उभी कर, आणि मग ती आपोआपच दूध द्यायला लागेल. ते दूध पिईल. हा कोणी सिद्धपुरुष आला आहे. ही तर आहे कबीरपंथीयांची आपली जोडजुगाड. पण गोष्ट तर ही खरी आहे की ते कुमारी गाईचं दूध प्यायले. पण गरीबदासजींनी स्वतः डोळ्यांनी पाहिलं ते आणि वर्णन केलं पुढे. ते म्हणाले की शिवजी आले होते शिवलोकामधून, कारण ते शिवाचे पुजारी होते. त्या जन्मात ते गौरीशंकर नावाचे ब्राह्मण होते, आणि येऊन मग त्यांनी युक्ती कबीर परमात्म्याने त्यांना सांगितली होती शिवजींना, आणि मग असं करण्यात आलं. परंतु जसं आहे, आपण फक्त हे पाहायचं आहे की घटना अशीच घडली होती, लीला अशीच होती. पुढे काय म्हणतात? तब जुल्हा मन कीन तिवाना, रामानंद सो कही उत्पाना, मैं सुत पायो बड़ा गुणवंता, कारण कौन बखे नहीं संता. हे संत रामानंदजी, माझा एक खूप छान मुलगा आहे, पण तो काही खात पीत नाही. काय कारण असेल? रामानंद ध्यान तब धारा, जुल्हा सो तब वचन उचारा, पूर्व जन्म में ते ब्राह्मण जाति, हर सेवा की नी बली बाती, कुछ तुम सेवा हर की चूका, ताते भयो जुल्हा का रूपा, प्रीति प्रभु गए तोर लेनी, ताते उद्धान में सुत तो हे दीना. ठीक आहे. आता हे नीरू आहे, नुरी नाही, हे चुकीने लिहिले. नीरू वचन. तो नीरू म्हणाला, हे प्रभु जस की ना तस पायो, आरत हो तव दर्शन आयो, सो कहिए उपाय गुसाई, बालक अक्षुदावंत कुछ खाई. याला जतन करा दाता, जे काही झालं ते झालं. अशी एखादी युक्ती सांगा जेणेकरून माझा मुलगा काही अन्न खाईल. सो कहिए उपाय गुसाई, बालक अक्षुदावंत यानी भूखा कुछ खाई,
रामानंद अस युक्ती विचारा, तुम सुत कोई ज्ञानी अवतारा. तुझा पुत्र कोणी ज्ञानी अवतार आहे, एक विद्वान पुरुष आहे, म्हणून असं खाईल तो. बछिया जाही बैल नहीं लागा, सोले ठाड करो ते आगा. की एक वासरू घेऊन ये, ज्याला बैलाने कधी टच केलेलं नाही, अर्थात कुमारी. हे पहा, बछिया जाही बैल नहीं लागा, सोले ठाड करते आगा. दूध चले ते थनते, दूध धरो छिपाए, अक्षुदावंत जब होए ताके देखवाए. आता म्हणतायत जुल्ला एक बछिया ले आवा, और चलो दूत कोई मरम न पावा. चलो दूत जुल्ला हरसाना, राख छिपाई काहू नहीं जाना. आता इथे पुण्यात्म्यांनो जसं आहे, आता हे सिद्ध झालं की 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने जी लीला केली होती ती लिपिबद्ध झाली. त्याच्यानंतर आदरणीय गरीबदास साहेबजींच्या काळात पण ते वासराचं दूध प्यायले, आणि आदरणीय गरीबदास साहेबजींनी पण आपल्या वाणीमध्ये प्रमाणित केलं की 600 वर्षांपूर्वी जेव्हा परमात्मा पृथ्वीवर आले होते, एका कुमारी गायीचं दूध प्यायले, त्यातून त्यांची परवरिश झाली, लीला केली. आता आमचे वेद काय सांगतात परमात्म्याच्या गुणांना, परमात्म्याची महिमा. आता इतकी प्रमाणं मिळाल्यानंतर मग आपण संतुष्ट होऊ की हु इज गॉड. आता पाहूया, तुम्हाला दाखवतो ऋग्वेद मंडल नंबर 9, 10 एकत्र याचं भाषांतर केलं आहे. हा कुणी अनुवाद केलाय, कुठून छापला आहे, आणि प्रकाशक आहेत सर्वदेशीय आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. आणि खाली हे मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस, दरियागंज, नवी दिल्ली. आता पुण्यात्म्यांनो इथून आपण सुरुवात करू. हे पहा, या इथून प्रारंभापासून घेऊया आपण. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 1च्या मंत्र क्रमांक 1 मध्ये हे पहा, हे परमात्मन म्हणजे परमात्म्याची महिमा चाललेली आहे. मग ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 1च्या मंत्र नंबर 2 मध्ये हे परमात्मन आप आहे ना परमात्म्याच्या विषयी. 3 नंबरच्या मंत्रामध्ये हे परमात्मन, 4 नंबर मंत्रमध्ये हे परमात्मन, 5 नंबर मंत्रमध्ये हे परमात्मन, 6 नंबरमध्ये ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 6 मध्ये हे परमात्मन म्हणजे परमात्म्याचा महिमा वेदात वर्णन केलेला आहे. आता या आर्य समाजाच्या दयानंदच्या चेल्यांना लक्षात आली दयानंदांची चलाखी, की महर्षी दयानंद तर निराकार म्हणतायत भगवानाला, आणि साकार म्हटले इथे तर त्यांचा पवित्रा बदलला. तिथे भगवान लिहिणं बंद केलं, पुरुष लिहायला सुरुवात केली. आता पुरुष म्हणजे स्वतः दयानंद म्हणतायत की पूर्ण परमात्माच आहे, तर ही संकल्पना आता स्पष्ट करूया. आता परमात्मा म्हणतायत, नो मन सूत उलझिया, ऋषि रहे जख मारे, सतगुरु ऐसा सुलझा दे, उलझन दूजी बारे. ह्या नकली लोकांनी या आध्यात्मिक मार्गाच्या, या आध्यात्मिक ज्ञानाच्या 9 मन सूताचा गुंता करून टाकला. सूत एक कच्चा धागा असतो ज्याने विणकर कपडे विणतात. तर परमात्म्याला माहीत होतं की विणकरांना माहीत असतं की 1 किलो सुताचा जर गुंता झाला तर 1 हप्ता जाईल त्यांचा वाया. ते तोडू शकत नाहीत, त्याची गाठ पडते, आणि गाठ पडली तर कपडा नीट बनत नाही, त्याची जाळी बनते, तर पूर्ण दिवस हळूहळू उलगडत बसतात. परमात्मा म्हणतायत 1 किलो सूत एवढं दुःखी करतं, आणि या अज्ञानी लोकांनी तर 9 मन सुताचा गुंता करून टाकलाय या अध्यात्म मार्गाच्या. पण म्हणतायत की सतगुरु ऐसा सुलझा दे, 9 मन सूत उलझिया, ऋषी रहे झकमार, आणि सद्गुरु ऐसा सुलझा दे, उलझेना दूजी बार. आता याचा असा गुंता सोडवतील दास परमात्म्याने दिलेल्या ज्ञानाला. ह्या कलियुगात तर गुंता होणार नाही. आता भक्ती कोणी करो किंवा ना करो. आता पहा यजुर्वेद
प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा 2/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. हे महर्षी दयानंद सरस्वती द्वारा याचा अनुवाद आहे आणि हे इथून प्रकाशित आहेत. प्रिन्स ऑफसेट प्रिंटर, 1510, पटौदी हाऊस, दर्यागंज, नवी दिल्ली. आता ह्या यजुर्वेदातील अंतिम मंत्राला पाहूया. अंतिम मंत्र, अंतिम अध्यायातील. आता हे वेदज्ञानही ब्रह्मदेव देत आहेत. हा आहे यजुर्वेद, भाषा भाष्य 44वा अध्याय. आता तुम्हाला 15 मंत्र दाखवणार आहे. हा वेदज्ञानदाता स्वतःबद्दल पण सांगतो आहे की माझं ओम नाव आहे. ओम क्रतोस्मर क्लिबेस्मर कृतस्मर. आणि मग इथे सांगितलं आहे 16व्या मंत्रामध्ये की त्या परमात्म्याचं अग्ने नय सुपथा राये, म्हणजे सुपथा म्हणजे सच्च्या भक्तिमार्गाने परमात्म्याच्या अग्ने म्हणजे परमात्म्याच्या सच्च्या भक्तीने त्या परमात्म्याची प्राप्ती होते. आणि माझा हा ओम मंत्र आहे हे तर आपल्याला सांगितलं. तर ह्या 17व्या श्लोकात दोन्हींची संकल्पना स्पष्ट केली याने, आपलीही आणि त्या पूर्ण परमात्म्याचीही. पहा, हा 44वा अध्याय आणि मंत्र नंबर हा 17. यामध्ये हा पुरुष शब्द आहे, पुरुष, आणि याचा अनुवाद केलाय महर्षी दयानंदांनी. हे मनुष्यो, जिस ज्योतस्वरूप रक्षक मुझसे, ज्योतस्वरूपी हा काळ आहे, ब्रह्म आहे, ज्याला ज्योतनिरंजन म्हणतात. हा वेदज्ञान देतोय, बोलतोय. अविनाशी यथार्थ कारणाने आच्छादित मुखासारख्या अंगाचा प्रकाश केला जातो. आणि जो तो आहे प्राण आणि सूर्यमंडळामध्ये पूर्ण परमात्मा आहे. पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा. हे पहा, पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा आहे. तो आहे परोक्ष रूप आहे, म्हणजे गुप्त आहे. मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्म खम ओम. मी ब्रह्म आहे, खम खम म्हणजे वरती, ब्रह्मलोकरूपी दिव्य आकाशात राहतो. माझं ओम नाव आहे. हे पहा, माझं तर ओम नाव आहे. पूर्ण परमात्मा आहे. तो सूर्यमंडळामध्ये म्हणजे वरच्या लोकमध्ये गुप्त राहतो. आणि इथे म्हणतो अहम अहम मी, प्रकाश के तुल्य व्यापक ब्रह्म. ब्रह्म नाही लिहिलं, मैं ब्रह्म हूं असं लिहायला हवं होतं. असं माझं एक ओम नाव जाणा. हे सिद्ध झालं की पुरुष म्हणजे हे स्वतः म्हणतायत पूर्ण परमात्मा. आता आपण परत पाहू ऋग्वेद मंडल नंबर 9. आता आपण यजुर्वेद ठेवला आणि ऋग्वेद परत घेतला आणि हे तेच प्रकाशक त्यांनीच प्रकाशित केले. हे तिथून आता आपण इथपर्यंत आलो होतो वाचत वाचत. इथपर्यंत तर त्यांनी ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1च्या मंत्र 6 पर्यंत आपण आलो होतो. यांनी इथे परमात्म्याची माहिती सांगत असताना ही परमात्म्याविषयी जाणकारी आहे. परंतु ह्या 7व्या श्लोकापासून यांनी पुरुष लिहायला सुरुवात केली. पहिले तर हे म्हणत होते हे परमात्मा. इथे पहा, 5व्यामध्ये हे परमात्मन, 4थ्यामध्ये हे परमात्मन, 3ऱ्यामध्ये हे परमात्मन, 2ऱ्यामध्ये हे परमात्मन. आणि आता इथे येऊन ते मग विचलित झाले. त्यांना आठवण आली 6व्यात पण हे परमात्मा आणि 7व्यात लिहिलं त्या पुरुषाला, त्या परमात्म्याला लिहिणं बंद केलं जाणून बुजून. आता पहा 8व्यामध्ये काय आहे, त्या पुरुषाला, त्या पूर्ण परमात्म्याला उग्रगती प्रेरणा करतात. म्हणजे एक अशी स्थिती तयार होते की धर्माचं नुकसान होतं तर परमात्मा प्रेरित होऊन दुःख पाहून आपल्या भक्तांचं ते तिथून चालत येतात, इथे लीला करतात. 3 प्रकारच्या स्थितीमध्ये, 3 प्रकारच्या शरीराच्या स्थितीमध्ये आपल्या सगळ्यांचं कल्याण करतात, धारणपोषण करतात. त्या पूर्ण परमात्म्याला, पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा समजा, उग्रगती प्रेरणा करतात. आणि भासमान शरीराला, तो आहे पुरुष. भासमान म्हणजे तेजस्वी शरीराला, सुंदर शरीराला, तो आहे पुरुष. म्हणजे तो परमात्मा प्राप्त होतो. चांगलं तेजस्वी शरीर आहे परमात्म्याचं. आता पुढे पहा, इथे काय होतं की ज्यात त्या शरीरात, ते शरीर कसं असतं, ते शरीर ज्यात 3 प्रकाराचे दुसऱ्यांना वारण करणारे मधुमय शरीर मिळते. आता पुण्यात्म्यांनो इथे पहा, आता ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 9 मध्ये आपण आलो आहोत. यात काय लिहिलंय,
ऊस सोम कच्चं सोडलं नाही परमात्म्याने त्या सोम स्वभावाच्या श्रद्धाळू पुरुषाला. आता इथे परमात्म्याला लिहिलं तर खूप छान झालं असतं. हे सोम म्हणजे हे स्वतः पहा. यांच्याच ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 1 मंत्र 1 मध्ये ह्या सोमचा अर्थ आहे, सोम अक्षर आहे, याचा अर्थ परमात्मा केलाय. तर ह्या दृष्टिकोनाने आपण परमात्मा शब्द कुठेही लिहू शकतो. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 आणि मंत्र 9 मध्ये. आता इथे शिशुरूप आहे. शिशु धेनव म्हणजे गाय, श्रीणंती म्हणजे त्याचं धारण पोषण करणारी. इथे पहा, त्या सौम्य स्वभावाच्या पुरुषाला म्हणजे त्या अमर परमात्म्याला जो शिशु रूप धारण करून प्रकट होतो. अधन्या. अभि म्हणजे सर्व प्रकारचे म्हणजे पूर्णपणे, अधन्या म्हणजे अहिंसनीय नाही, न व्यायलेली. धेनव म्हणजे गायी, आणि त्यांची तृप्ती करतात. यांना तर हे माहीतच नव्हतं हातापायाचं. यांचा तर खोडसाळपणा करण्याचा मतलब होता, पण परमेश्वराने सत्य लपू दिले नाही. म्हणतात, चोर चुरावे तुंबड़ी और गड्ढे पानी में वो गड्ढे हुआ ऊपर आवे न सच्चाई छनी ना. खूप प्रयत्न केला उलट पुलट करण्याचा. तो पुरुष फलाना पुरुष. इथे स्पष्ट लिहिलंय की त्याला म्हणजे अधन्या. अधन्या म्हणजे न व्यायलेली, आणि अभि म्हणजे पूर्ण कंप्लीट म्हणजे कुमारी अनटस्ट, जिला बैलाने स्पर्श केला नाही, कुमारी गाय. यातून हे स्पष्ट झालं. पुन्हा पहा, त्या परमात्म्याला समजा जो शिशुरूप धारण करून प्रकट होतो. अधन्या म्हणजे सर्व प्रकारे अहिंसनीय म्हणजे न व्यायलेली. गायी म्हणजे कुमाऱ्या गायींपासून त्याला तृप्ती करतात, त्याच्या पालनपोषणाची लीला करतात. बोलो सतगुरुदेव की जय हो. आता पुण्यात्म्यांनो, एकदा पहा तुमच्यावर मालकाची किती कृपा आहे. खूप गरमी होती. म्हणतात लेकरांचं दुःख भगवानाला बघवलं जात नाही, आणि किती छान वातावरण तयार केलं. माझी मुलं माझा महिमा ऐकतील, त्यांची आत्मा प्रफुल्लित होईल, यांची चूक सुधारेल. एकदा गोरखनाथ आणि कबीर परमेश्वरांची चर्चा झाली. गोरखनाथजी पुण्यात्म्यांनो हे जे सिद्ध पुरुष आहेत, ज्यांना आपण मोक्ष प्राप्त मानतो, ते मोक्ष प्राप्त नाहीयेत. ह्यांना ह्या 4 मुक्तींपैकी एक मुक्ती प्राप्त होत असते. आणि काही असे असतात की जे पितृलोकात विराजमान आहेत, ते तिथून हवं तेव्हा येऊ शकतात, हवं ते रूप घेऊन. त्यांना कोणी ओळखू शकत नाही. स्वामी रामानंदजी यांचा खूप बोलबाला होता, आणि विष्णू परंपरेचे ते प्रचारक होते. विष्णूजींचा प्रचार खूप झाला. तेव्हा ह्या नाथांना चिंता पडली, जे शिवजीचे उपासक आहेत तमोगुणाचे. तर हे गोरखनाथही शिवजींचे उपासक होते. तर त्यांनी येऊन रामानंदजींच्या बरोबर गोष्टी करायचा निर्धार केला. आता त्यांना हे नव्हतं माहीत की हे गोरखनाथजी आहेत. एक सिद्ध आहेत खूप मोठे, रामानंदजींबरोबर चर्चा करू इच्छितात. रामानंदजी घाबरून गेले की या सिद्धांजवळ जंत्रमंत्र सिद्धी असते, आणि हा सिद्धी दाखवेल, मला खोटं ठरवेल आणि लोक टाळ्या वाजवतील. तर गोष्ट गेली कामातून. तर चिंतित झाले. परमात्मा कबीरजी आपल्याला सांगेनच मी उद्या परवाच्या सत्संगामध्ये, पण इथे एक थोडी लिंक सांगून ठेवतो की परमात्म्याने कोणत्याही आईच्या पोटी जन्म घेतलेला नाही. छोटासा सत्संग करूयात. तर कबीर परमेश्वरजी एक परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी रामानंदजींचे शिष्य झाले होते. पण काळाच्या दूतांची बोलणी ऐकायला लागू नयेत असं कोणी म्हणू नये, म्हणून कबीरजींनी कोणाला गुरु केलं होतं. म्हणून रामानंदजींना म्हटलं होतं की तुम्ही माझे गुरु बनून राहा, त्यामुळे मर्यादा बनून राहील. जेव्हा चिंतित पाहिलं रामानंदजींना, परमात्मा म्हणाले की महाराजजी काय झालंय, काय अडचण आली आहे. परमात्मा म्हणाले चला पाहूया, जे होईल ते पाहूया, जावं तर लागेलच. रामानंदजींना जेव्हा हा धीर मिळाला तेव्हा ते म्हणाले की काही होणार नाही. जेव्हा ह्या परमात्म्यानेच हे सांगितलंय, तर तिथे जाऊन पाहिलं गोरखनाथजींचं आसन वेगळं, रामानंदजींचं वेगळं.
कबीरजी रामानंदजींच्या पायाजवळ एका सुयोग्य शिष्यासारखे खाली जमिनीवर धुळीत बसले. लहान वयाचे बालक, 5, 7, 10 वर्षांचे. आता गोरखनाथजी म्हणाले, रामानंद, चर्चा करा माझ्याबरोबर. लहानसं बालक वैष्णव साधूसारख्या रूपामध्ये, अगदी तसंच रूप, कपाळावर टिळा लावून, गळ्यात कंठी वगैरे घालून कबीरसाहेब उभे राहिले. एक 10 वर्षाचे बालक, आणि म्हणाले, गोरखनाथ, आधी माझ्याशी चर्चा करा, माझ्या गुरुजींशी नंतर बोला. बोला, तुमचा काय प्रश्न आहे? गोरखनाथजी म्हणाले, अरे कबीर, तू कालचा पोरगा आणि चर्चा गोरखनाथांशी करणार? काय वय काय तुझं? तेव्हा परमात्मा म्हणू लागले, नाथजी, तुम्हाला माझं वय ऐकायचंय? ऐका, सांगतो. परमात्मा म्हणाले कि अरबों तो तेरे ब्रह्मा मर गए, 49 करोड़ कन्हैया, और 7 करोड़ तेरे शंभू मर गए, मेरी एक नहीं पलैया. आता त्यांनी अशी मोठी गोष्ट सांगितली की म्हणाले, माझं वय काय आहे सांगू तुला? तर काय सांगतायत? आता दास संकल्पना स्पष्ट करू इच्छितो की कबीर इज गॉड. आणि पुण्यात्म्यांनो, वेदांनी प्रमाणित केलंय, कारण की आपण वेदांना ऑथेंटिक मानतो. आणि तिथं प्रत्यक्ष पाहिलेल्या त्या साक्षीदारांनी, गरीबदास साहेबजींनी प्रमाणित केलं आहे. आता काय म्हणतायत? कब के बहे बैरागी कबीर जी, कद के बहे बैरागी. आता गोरखनाथजींनी विचारलं की तुम्ही कधी बैरागी झाला? तुम्ही तर लहान बालक आहात. तर काय म्हणाले भगवान? नाथ जी, जब से बहे बैरागी, मेरी आद अंत सुध लागी. दूं कार आद का मेला, नहीं गुरु कोई ना था चेला. जब का तो हम योग उपासा, तब का फिरूं अकेला. धरती नहीं जद की टोपी दीनी, ब्रह्मा नहीं जद का टीका. शिव शंकर से योगी ना थे, जद का जोडी शक्का. आता पूर्ण वेशभूषा जे वैष्णव साधू करत असत ते सगळे साजबाज करून चालले होते. फावडी फुवडी सगळं, टिक्का टक्का, बिंदी तिलक लावून. परमात्मा म्हणतायत, ही माझी बिंदी टिक्का, हे सर्व सामान तुझं तर काहीच नव्हतं. ही पृथ्वी सृष्टी वगैरे काहीच नव्हतं. तेव्हापासून आहे मी, आणि सगळं मीच निर्माण केलंय. आता सांगायची गोष्ट अशी की गोरखनाथांनी विचार केला की हा बालक तर मोठीच गोष्ट सांगतोय. म्हणाले, कबीरजी, गोष्ट ऐका. चर्चा माझ्याशी करायची आहे, मी आलोय बोलायला तुझ्याशी. गोरखनाथांनी त्रिशूळ काढून ठेवलेला होता आपल्या आसनासमोर. 6 फूट उंच, वरती त्याला 3 ते होतं टोकं. गोरखनाथजी आसनावरून उठले आणि त्रिशूळावर जाऊन वरती बसले सिद्धीने आणि म्हणू लागले, हे पहा, असे. गोरखनाथजी म्हणाले, कबीरजी, माझ्याशी चर्चा करायची आहे तर बरोबरीवर ये. जेव्हा नाथजी त्रिशूळावर विराजमान झाले तर दर्शकांनी टाळ्या वाजवल्या. वा 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 असे निर्णय होत असत. तर परमात्म्याने विचार केला, ज्ञान तर द्यायचंच आहे, ना हे दर्शक मानतील ना नाथजी मानतील, तर यांना तर त्यांच्याच पद्धतीने खाऊ घातलं पाहिजे. आता परमात्मा कसा होता, ते कपडे विणायला जसं आपल्या मानलेल्या आईवडिलांना मदत करायचे, तर एक धाग्याची कुकडी म्हणतात आमच्या इथे. चरख्यावरती सूत काततात आणि त्यावर कच्चा धागा गुंडाळलेला असतो. ती खिशात ठेवली होती. ते तर अंतर्यामी होते गुरु, तो काय बकवास करेल, किती करेल. तर ती कुकडी काढली धाग्याची, कच्चा धागा गुंडाळलेली रीळ काढली, इतकी मोठी असते ती. त्यावर जवळजवळ 150 फूट लांबीचा धागा गुंडाळलेला असायचा. त्या कुकडीचा म्हणजे त्या रिळाचा धाग्याचा एंड पकडला आणि बाकीचा असा फिरवला. तो उलगडत गेला, वरती गेला, पूर्ण उघडला आणि तो धागा एकदम सरळ उभा राहिला. परमात्मा तिथून उठले आणि 150 फूट उंच त्या धाग्याच्या वरच्या टोकावर जाऊन विराजमान झाले कबीरजी. आता हे आता समोर या चित्रामध्ये तुम्ही पाहिलत की परमात्मा धाग्यावर बसलेले आहेत, पण या फोटोमध्ये एवढं उंच नाही दाखवता येत.
तर सांगायची गोष्ट अशी की परमात्मा म्हणाले की या नाथजी आणि बरोबरीच्या आसनावर बसून चर्चा करा. पुण्यात्म्यांनो, असं नव्हतं की गोरखनाथजी एवढ्या उंचीवर जाऊ शकत नव्हते, परंतु सिद्धी काय चीज असते. जसं हे घड्याळ आहे आणि ते सिद्ध केलेलं आहे मेकॅनिकने, वैज्ञानिकांनी, कारागिरांनी, आणि हे चालतं आहे. आणि याच्या समोर चुंबक आला तर हे पूर्ण जाम होऊन जाईल, याची सारी सिद्धी फेल होईल. तर ते तर चुंबक होते परमात्मा, आणि ही सिद्धी कृत्रिम होती यांच्याकडे. ते सर्व सिद्धियुक्त परमात्मा समर्थ, त्यांच्या समोर त्या नाथजींची सिद्धी जाम होऊन गेली. उठायला पाहिलं त्यांनी तर जमिनीवर असे धप्पदिशी आदळले. इकडे तिकडे बघितलं, सगळेजण हसू लागले, खूप टाळ्या वाजवल्या. नाथजी तर आदळले. आणि परमात्म्याने या धाग्यावर विराजमान होण्यापूर्वी सांगितलं होतं की नाथजी, आपलं आणि आमचं जे बोलणं झालं ते तर चर्चा करायच्या बाबत झालं होतं, ज्ञानाची चर्चा, हे जादूगिरी दाखवण्यासाठी नाही. नाथजी तर दुगणे फुगले. त्यांना वाटले यांच्याकडे बोलण्यासारखं काही नाहीये, की चर्चा करायची असेल तर आमच्याबरोबर बसून करा, नाहीतर चर्चा करू नका. तर परमात्म्याने त्यांची ही अशी फडक काढली होती. मग नाथजी म्हणू लागले की महाराजजी खाली या. आता समजून चुकले की जे प्रबळ पैलवान असतात ना, ते बकवास नाही करत. ते समजून जातात की हा आपल्यापेक्षा प्रबळ आहे. तर त्याचवेळी सांगितलं की या महाराज, खालीच बसून चर्चा करूया. आले. पण त्यांचं पोट भरलं नव्हतं. विचार केला की निदान एक वेळ तरी याची अजून परीक्षा घेतो. मग काय म्हणाले? गोरखनाथ म्हणाले की मी एक परीक्षा अजून घेतो तुमची, मग मानेल तुला विजयी. कबीरसाहेब म्हणाले, सांगा. की मी या नदीमध्ये लपून बसतो, तू मला शोधून काढ. म्हणाले, चला. गंगा तर समोरच होती. तिथे गंगेच्या किनारी ह्या गोष्टी सुरू होत्या. त्या घाटावर गेले. गोरखनाथांनी डुबकी मारली आणि माशाचं रूप धारण केलं. परमात्म्याने त्या माशाला पकडून गोरखनाथाचं रूप दिलं आणि किनाऱ्यावर बसवलं. म्हणाले, नाथजी, हे पहा. आता नाथजी भिजलेल्या मांजरासारखे बसले होते. तेव्हा गोरखनाथजींनी विचारलं, हे परमात्मा, आपण कोण आहात, कुठून आला आहात? तेव्हा मालिक सांगू लागले, अवधू अवगत से चल आए, मेरा कोई भेद मरम ना पाया. अविगतातून, ज्या स्थानाशी कोणीच परिचित नाही, सतलोकातून चालत आलोय, परोक्ष स्थानातून, त्या धूलोकातून चालत आलोय मी. अवधू अवगत से चल आया, मेरा कोई भेद मरम ना पाया. ना मेरा जन्म ना गर्भ बसेरा, बालक बन दिखलाया. काशी नगर जल कमल पडेरा, तहा जुलाहे न पाया. आपली सच्चाई सांगत आहेत की ना माझा जन्म झाला, ना माझे कोणी माता पिता. ना मेरा जन्म ना गर्भ बसेरा, एक बालक बन दिखलाया. काशी नगर जल कमल पडेरा, तहा जुलाहे न पाया. मात पिता मेरे कुछ नाही, ना मेरे घर दासी. जुल्हे का सुत आण कहाया, यु जगत करे मेरी हासी. परमात्मा सांगतायत, ना माझे कोणी माता पिता, ना माझी कोणी पत्नी, दासी आणि जुलाहेचा मुलगा, बेटा, असं म्हणून हे जग माझ्यावर हसतंय. काही जुने संस्कार, जुने वचन होते आमचे. ना मेरा जन्म ना गर्भ बसेरा, बालक बन दिखलाया. काशी नगर जल कमल पडेरा, तहाँ जुलाहे न पाया. मात पिता मेरे कुछ नाही, ना मेरे घर दासी. जुल्हे का सुत आण कहाया, यो जगत करे मेरी हासी. पांच तत्वों का धड़ नहीं मेरा, मैं जानू ज्ञान अपारा. जो सत्य स्वरूपी नाम साहेब का, ओहे नाम हमारा. पांच तत्वों का धड़ नहीं मेरे, मैं जानू ज्ञान अपारा. सत्य स्वरूपी नाम साहेब का, ओहे नाम हमारा. अदर दीप गगन गुफा में ता निज वस्तु सारा. तेरा ज्योत स्वरूपी अलख निरंजन, यो भी धरता ध्यान हमारा.
हाड चाम लहू ना मेरे, कोई जाने सतनाम उपासी। तारण तरण अभय पद दाता मैं हूँ, कबीर अविनाशी। पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने काय सांगितलं की ना माझे माता पिता, ना माझं घर, ना दासी, आणि विणकराचा पुत्र म्हणून जग माझ्यावर हसतंय. मग काय सांगितलं की हे 5 तत्वांचं धड नाहीये माझं, मी अपार ज्ञान जाणतो, आणि सत्स्वरूपी नाव साहेबांचं तेच माझं नाव. पुढं सांगतायत, आकाशाच्या गुहेमध्ये आधारदीप लागलाय सतलोकामध्ये, आणि तुझं हे ज्योतस्वरूपी अलख निरंजन ते सुद्धा माझंच ध्यान धरतात, माझी पूजा करतात, ध्यान धरतात. जसं पुण्यात्म्यांनो, जसं गीतेचं ज्ञान या ज्योत निरंजनने दिलं ब्रह्मने श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून, आणि तो म्हणतोय 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकामध्ये की तत्वदर्शी संताच्या प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेण्यासाठी गेलं पाहिजे की जिथं गेल्यावर साधक परत कधीही संसारात येत नाही, आणि मी त्यालाच शरण आहे, त्याचीच पूजा केली पाहिजे, अशी धारणा आहे. गीतेच्या अध्याय नंबर 18च्या 62व्या श्लोकात सांगितले की हे अर्जुन, तू पूर्ण भावाने त्या देवाला शरण जा, त्याच्या कृपेनेच तू परमशांतीला, सनातन परमधामाला प्राप्त होशील. मग 15व्या अध्यायाच्या 63व्या श्लोकात सांगितले की गीतेमध्ये मला जे ज्ञान द्यायचं होतं ते सगळं मी दिलंय. माझ्या शरण यायचं असेल तर युद्ध करावंच लागेल, त्याला शरण जायचं असेल, परमशांती मिळवायची असेल तर तत्वदर्शी संताचा शोध घे, ते तुला जसं सांगतील तसं कर. मग 18व्या अध्यायाच्या 63व्या श्लोकात त्यांनी सांगितलं की गीतेतील गुप्तातील गुप्त ज्ञान मी तुला सांगितलंय, आता तुला जसं समजले तसं तू कर. 18व्या अध्यायाच्या 64व्या श्लोकात सांगितले की हे अर्जुन, गीतेचं अजून एक अतिशय गुप्त ज्ञान मी तुला सांगतोय, ते हेच आहे जे परमात्म्याने 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात सांगितलंय. तो माझाही पूज्य देव आहे, मी त्याची साधना करतो, आणि त्याची भक्ती करूनच ही आपली 21 ब्रह्मांड चालवतोय तो परमात्मा. याच्या तपाच्या बदल्यात हा तिथे बसूनही तपश्चर्या करत राहतो. जसं शिवरूपात बसलेला पाहिला, शिवजींचा पिता आहे ह्या रूपामध्येही असतो कितीतरी वेळा. तर काय सांगतायत की तुझं ज्योतस्वरूपी अलख निरंजन, ज्याला तू सुप्रीम पॉवर मानतो आहेस, ब्रह्म, मी त्याचा इष्ट देव आहे, तो माझी पूजा करतो. तर पुण्यात्म्यांनो, आता ह्या प्रमाणांवरून स्पष्ट झालं की कबीर इज गॉड. अनंत कोट ब्रह्मांड का एक रति नहीं भारे, सतगुरु पुरुष कबीरे हैं ये कुल के सिरजनहारे. बोलो सतगुरुदेव. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेबजी, आपलं नाव संदीप सखाराम ढवळे. आपण कुठून आलात? गाव खैरगाव, पोस्ट विरूर गाडेगाव, तहसील कोरपना, जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र. आपण काय व्यवसाय करत आहात? मी लाईफ इन्शुरन्स ॲडवायझरचा व्यवसाय करतो जी. संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कधी आलात? 12 एप्रिल 2018. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्यापूर्वी आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सर्वप्रथम मी शंकर भगवानाची भक्ती करत होतो. त्याच्यानंतर जे आमचे कुलदेवता आहे, जे आपल्या समाजामध्ये आहेत, त्यांची पण आपण भक्ती करत होतो. जसं महाशिवरात्रीला वगैरे गडावर जाणं, त्यांची पूजा वगैरे करणं, हे सगळं आमच्याकडे चालत होतं. त्याच्यानंतर मी जे धनधन सद्गुरू आहे, जे पंजाबचे जे ठाकरसिंगजी महाराज आहे, त्याच्यामध्ये नाही का मी 2 वर्ष नाही का तिथं जुडून राहिलो. मला पण त्यातलं बरंचसं काही ज्ञान काही पटलं नाही. त्याच्यानंतर जे जय गुरुदेव आहे मथुरावाले, जे तुलसीदासजी म्हणून आहे, त्यांच्याकडे मी 12 वर्ष नाही का मी जुळून राहिलो त्यांच्याकडे मी. पण मला पण त्याच्यातून काही असं काही म्हणजे फायदा काही झाला नाही, उलट मला हानी पण झाली आहे त्याच्यामध्ये मला 10 लाखाचं नाही का मला माझ्या अंगावर कर्ज चढलं आहे त्याच्यामध्ये, आणि मला मानसिक त्रास, शारीरिक त्रास खूप होता. त्याच्यापासून काही फायदा झाला नाही, उलट माझी हानी होत गेली त्याच्या माध्यमातून मला. जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही तुलसीदास मथुरावाले
यांच्याशी जुडलेले होतात आणि त्यांच्याकडनं तुम्ही अनुग्रह घेतला होता. तर तुलसीदास महाराजांनी आपल्याला व आपल्या परिवाराला काय भक्ती साधना दिली होती? त्यांनी मला जे ग्रंथामध्ये जे लिहिलेले काही जे मंत्र आहे त्याच्यामध्ये ते सगळे कालचे त्यांनी मला मंत्र दिले. जसं निरंजन, ओम, रारंग, सोहम, सतनाम. जेव्हा रामपालजी महाराजांनी जेव्हा ग्रंथामध्ये म्हणजे जे सत्संग बघितला त्याच्यामध्ये पूर्ण स्पष्ट केलं होतं त्याच्यामध्ये हे सगळे ग्रंथ कालचे आहेत बा म्हणून. तर आम्हाला हे त्यांनी भक्ती आणि ते हठयोग म्हणजे कसं बसून ध्यान करणं आणि कानात म्हणजे असं बोटं टाकून ते भजन वगैरे आवाज वगैरे जे येत होता ते वगैरे ऐकणं वगैरे हे हठयोग सारखी त्यांची पूजा होती त्यांना. जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे ती भक्ती साधना करत होतात. शंकरजी भगवानांना तुम्ही इष्ट मानत होतात आणि त्यानंतर तुम्ही बरेचसे असे धर्मगुरू आहे त्यांच्याकडनं नामदीक्षा पण घेतली होती आणि त्यातून तुमचं समाधान झालं नाही. तर मला असं विचारायचं आहे की तुम्ही ही भक्ती करत असताना संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी असं तुम्हाला का वाटलं आणि तुम्ही ती कशी घेतली? सगळ्यात पहिले मी जे भक्ती करत होतो त्यांची तर त्याच्यामधून सगळ्यात पहिले मला काही लाभ मिळाला नाही. उलट मला खूप हानी झाली आणि मला त्यांचं जे ज्ञान होतं ते सगळं कालचं आहे असं जेव्हा कळल्यानंतर मला नाही का मग मला त्रास खूप झाला. मला कर्ज पण चढलं. त्याच्यानंतर माझी पूर्ण इच्छा पण उडून गेली त्यांच्या माध्यमातून. त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त असं पैशाचा व्यवहार खूप चालत होता. जसं प्रत्येक वेळेस गेलं का त्यांचं दर्शनसुद्धा करण्यासाठी मला 500 रुपये द्यायला लागत होते. ते डायरेक्ट म्हणत होते का तुम्हाला डायरेक्ट महाराजाचं दर्शन करायचं असेल तर 500 रुपये द्या, 1000 रुपये द्या. ते असं चालत होतं. तर मला म्हणायचं होतं हे की जेव्हा पैसे देऊनच त्यांचं दर्शन होत असेल तर मग इथं का फायदा आहे मग तिथे? म्हणजे गरीब लोक कुठून पैसे देणार बा? ज्याच्याजवळ पैसे आहेत ते तर देईल पण ज्यांच्याजवळ पैसेच नाही ते कुठून आणणार पैसे? मग त्यांना अधिकार नाही का मग दर्शन करण्याचा? मग हे सगळं नाही का भेदभाव चालत होता तिथं. ते मला बिलकुल पटलं नाही. त्याच्यानंतर नाही का मी हे सगळं त्रास झालं मला. त्याच्यानंतर मी हे सगळं सोडून नाही का मी घरी आलो. घरी आल्यानंतर नाही का मला म्हणजे गुरुविषयी एवढी मला घृणा निर्माण झाली. गुरुचं नाव घेतलं तरी नाही का मला मानसिक त्रास होत होता मला. त्याच्यानंतर आपल्या एक गावचे एक भगत आहे त्यांनी काय केलं होतं का एक चॅनल बघता त्यांना साधना चॅनल लागलं. साधना चॅनलवर त्यांनी ते सत्संग वगैरे बघितला संत रामपालजी महाराजांचा. त्याच्यामध्ये नाही का पूर्ण कबीर गुरु महाराजाविषयी पूर्ण त्या ज्ञान वगैरे त्यांनी ऐकलं. त्यानं रेकॉर्डिंग करून नाही का ते माझ्या घरी येत होते. त्या 1 महिना नाही का माझ्या सतत मागं लागले का तुम्ही हे चॅनल बघा, हे सत्संग बघा, याच्यामध्ये पूर्ण परमात्म्याचा काही उल्लेख सांगत आहे ते पण त्यांना तेवढं सांगता नाही ते जसं सांगायला पाहिजे त्यांनी. पण ते प्रयत्न करत होते. तर एक दिवस नाही का मी म्हटलं का तर 1 महिना तू माझ्या मागं लागला आहे. तर मी म्हटलं ठीक आहे एक दिवस आपण चॅनल बघू. तर आम्ही एक चॅनल बघितलं. त्याच्यामध्ये काय झालं का त्यांनी जे जय गुरुदेवचा जो एक टॉपिक लागला होता 5 दिवसानंतर म्हणजे आज मी बघितल्याच्या 5 दिवसानंतर टॉपिक आला होता. त्या टॉपिकमध्ये संत रामपालजी महाराजांना असं त्यांनी सांगितलं का एक सदाचारी बालसंघ एक त्यांची पत्रिका होती. त्या पत्रिकामध्ये पूर्ण स्पष्ट लिहिलं होतं का संत रामपालजी महाराजांचा जन्म 8 सप्टेंबर 1951 झाला आणि त्यांनी भविष्यवाणी केली होती 7 सप्टेंबर 1971ला. त्यांचे बिलकुल 20 वर्ष नाही का बराबर त्यांचे झाले होते आणि 8 सप्टेंबरला 21 वर्ष सुरू होणार होतं त्यांना. त्यांनी सांगितलं का ह्या धर्तीवर एक असा महान संत येणार आहे का त्यांचे 20 वर्ष पूर्ण झाले. एक छोट्याशा गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि सामर्थ्य येणारे जे लोक आहे ते पूर्ण त्यांच्या शरणी जाईल आणि पूर्ण त्यांना लाभ वगैरे होईल असा त्यांनी उल्लेख केला होता त्याच्यामध्ये. त्यानंतर मी मग विचार केला का मग जेव्हा नाही का जे हे स्वतः सांगत आहे का दुसऱ्याला का एक महान संत येणार आहे ह्या धर्तीवर तर मग मी म्हटलं हे तर कालचे आहे. मग याने कालचा पण मंत्र दिला आहे आणि स्पष्ट स्वतः करता का माझ्या अलावा दुसरा कोणीतरी एक महान संत आहे. मग त्याच्यानंतर नाही का मला खात्री होऊन गेली पूर्ण 100% का हे रामपालजी महाराज हे सगळे पूर्ण धर्तीचे दाता आहे. त्याच्यामुळे नाही का मी तुरंत एक पट्टी चालत होती त्या चॅनलच्या खाली. त्या पट्टीवर नाही का मी तुरंत फोन मारला. त्यांनी नाही का मला नाही का सांगितलं का तुम्ही या आपण व्यवस्थित नाही का बसून चर्चा वगैरे करू असं त्यांनी मला सांगितलं. मी तुरंत 10-12 दिवसानं तुरंत नाही का मी नागपूरला येऊन नाही का आम्ही
स्पष्ट चर्चा केली. 4-5 घंटे आम्ही चर्चा केली. त्याचा आम्ही त्यांच्या घरच्या बाहेर निघाल्यानंतर आम्ही नामदान याच्यासाठी नाही घेतलं आम्ही, का पहिलं आम्ही नाही का खूप त्रास होऊन आलो होतो आम्ही. आम्हाला वाटलं बाकीचे पण गुरु असे होऊ शकते, पैसे वगैरे लुटणारे, नाही का. बाहेर निघलो आम्ही. बाहेर निघाल्यानंतर आम्हाला अचानक एक प्रेरणा जागृत झाली आमच्या अंदर, का तिघाला, आम्ही 3 भगत होतो, तिघाला आम्हाला असे एक प्रेरणा जागृत झाली का आम्ही नामदान का बरं घेतलं नाही. मग तोही पण तसाच म्हणायला लागला, नामदान घ्यायला पाहिजे होतं. हा पण म्हणला, मी पण म्हणत होतो. ॲटोपर्यंत जातपर्यंत म्हणजे गावाला जातपर्यंत नाही का आम्ही पश्चाताप करत गेलो आम्ही, का आम्हाला म्हणजे नामदान घ्यायला पाहिजे होतं, आम्ही नामदान घेऊ शकलो नाही. आम्हाला म्हणजे खूप स्वतःविषयी नाही आम्हाला खूप अफसोस वाटत होता आम्हाला. तर त्याच्यानंतर आम्ही नाही का मी नंतर 15 दिवसानंतर रिटर्न आलो. मी आल्यानंतर मी नाही का प्रथम नाही का नामदीक्षा घेतली त्यांच्याकडून वगैरे. जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही संत रामपालजी महाराजांशी टी व्हीच्या माध्यमातून जुडले, त्यांचं ज्ञान तुम्ही ऐकलं आणि त्या ज्ञानाच्या आधारे तुम्हाला समजलं की संत रामपालजी महाराज हे एकमेव असे संत आहेत की ती सद्भक्ती देतात. तर ह्या सद्भक्ती केल्यामुळे आणि ही जी सतसाधना तुम्ही केली आहे त्याच्यामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर्वप्रथम मला आध्यात्मिक लाभ मिळाला. लाभ मिळाला. त्याच्यानंतर मला जे सुरुवातीपासून जे मला शारीरिक पीडा आणि मानसिक पीडा खूप होत होती. आणि तिथं जेव्हा मी जयगुरुदेवाला जुळलं तेवढ्या नाही का त्यात कर्ज जेव्हा मला वाढलं म्हणजे कसं पैशाचं, त्यामुळे मला मानसिक त्रास खूप होता. मला रात्र झोप पण नव्हती लागत, मला खूप त्रास होता. ते तुरंत नामदान घेतल्या, संत रामपालजी महाराजाचं नामदान घेतल्याबरोबर तुरंत माझी नाही का शारीरिक पीडा पूर्ण कमी झाली, पूर्ण नाहीशीच झाली, पूर्ण 100%. त्याच्यानंतर काय झालं का 2 वर्षाच्या आत म्हणजे नामदान केलं 2 वर्षाच्या आत नाही का मला जे 10 लाखाचं जे कर्ज चढलं होतं तर ते 6 लाखाचं कर्ज 2 वर्षाच्या आत नाही का गुरु महाराजांच्या दयेनं पूर्ण पेड झालेलं आहे पूर्ण. आता राहिलं 4 लाखाचं कर्ज. ते परमात्माने अशी दया मिळत केली 4 लाखाच्या कर्जाची पण पेड करायची तयारी मला पूर्णपणे करून ठेवली आहे. ते पण एका जवळून मला पैसे मिळणार आहे, ते पण पैसे नाही का मी नाही का ते देऊन ते कर्ज पेड होणार आहे. म्हणजे मला मानसिक त्रास म्हणजे असं काही राहिला नाही आता त्याच्यामुळे वगैरे. त्याच्यानंतर आहे ना रामपालजी महाराजांना म्हणजे ना असं काही दया केली आहे का जे माझं जे शेत होतं ते एकदम 3rd क्वालिटीचं होतं. म्हणजे एकदम जमीन म्हणजे खूप काही पिकाऊ नव्हती आणि खूप काही किंमत येणार नव्हती त्याच्यामध्ये. आज ते 2 लाख रुपये एकर जाऊ शकत नाही, ते आज मला 8 ते 10 लाख रुपये एकरीप्रमाणे नाही का माझा सौदा झाला आहे. आणि ते पण गुरु महाराजांच्या दयेनं ते पूर्ण झालं आहे. आज मला 40 ते 45 लाख रुपये नाही का त्या याच्यामधून मिळालेले आहे. जे माझं 5.5 एकरचं जे शेत आहे त्याच्यामधून आज 10 लाख रुपये नाही मिळत. आज गुरु महाराजांना 50 लाख रुपयाचा तयारी करून दिली आहे गुरु महाराजांच्या दयेनं. आज चंद्रपूर जो जिल्हा आहे म्हणजे चंद्रपूरसारख्या ठिकाणी आज 20 ते 25 लाखाचा सुद्धा नाही एक बंगलासुद्धा बनवण्याची माझी तयारी चालू आहे. हे सगळं संत रामपालजी महाराजांच्या दयेनं सगळं हे होऊन राहिलं आहे. सगळं पूर्ण गुरु महाराजांना 2 वर्षाच्या आत हे सगळं नाही का कर्ज पेड करून पूर्ण मला नाही आज म्हणजे माझी एक गाडीसुद्धा घ्यायची माझी ऐपत नव्हती. आज मला 25 लाखाचा बंगलासुद्धा गुरु महाराजांना आज तयारी करून दिली आहे. हे माझ्यासाठी खूप काही लाभ आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपल्याला आर्थिक लाभ झाला, परंतु मला असं विचारायचं आहे की हा जो आर्थिक लाभ आपल्याला झाला हा केवळ संत रामपालजी महाराजांच्या दयेनेच झाला असं आपण का सांगू शकता? कारण मी जे बाकी पंथामध्ये जे जुळलो होतो 14 वर्ष माझे गेले. 2 वर्ष माझे धनधन सद्गुरू जे ठाकरसिंग महाराज त्यांच्याकडे गेले आणि 12 वर्ष माझं जय गुरुदेवला जुळलो. 12 वर्षामध्ये माझी पूर्ण परिस्थिती नाही का माझी म्हणजे मी पूर्ण परिस्थिती माझी खराब झाली पूर्ण. आणि त्याच्यामध्ये उलट मला लाभ तर सोडा, उलट मला नाही का हानी होत गेली. मला हर तऱ्हेनं हानी होत गेली मला. आज माझं म्हणजे मला 2 टाईमचं जेवणसुद्धा नाही का मुश्किल होऊन गेलं होतं मला त्याच्यामध्ये त्रासामुळे नाही का पूर्ण हे झाल्यानंतर मला खूप त्रास व्हायला लागला. त्याच्यानंतर नाही का मला नाही का मी म्हटलं मला एक माहीत होतं का साईबाबांनी म्हटलं आहे का सबका मालिक एक, पण मग आहे तरी कोण मग नेमकं नाही का असं मला वाटलं कोणतरी असेलच बा असं मला एक वाटलं मला. तर मी नाही का त्या शोधात निघलो होतो. मग आज त्या चॅनलच्या माध्यमातून विविध चॅनलवर प्रोग्राम येतात त्या चॅनलच्या माध्यमातून आज संत रामपालजी महाराजाच्या शरण आलो मी. सर, संत रामपालजी महाराज अशी काय सद्भक्ती सांगतात की जी सतसाधना केल्यामुळे आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त होतात, जसे की शारीरिक पीडा असेल ती पण दूर होते, आर्थिक धनलाभसुद्धा होतो. तर अशी काय भक्ती साधना सांगतात संत रामपालजी महाराज? संत रामपालजी महाराजचे
ह्या धर्तीवर जे पूर्ण परमात्मा आहे त्यांच्याविषयी ते माहिती देतात. म्हणजे ह्या धर्तीवर हे जे कालचं जे जग आहे, ह्या कालच्या जगामध्ये काही म्हणजे असं सुख नावाची वस्तू नाही. पण आज परमात्मा म्हणजे कसं इथं पण सुख मिळणार, इथून गेल्यानंतर पण सुख मिळणार आपल्याला, असे पूर्ण नाही का ग्रंथासहित पूर्ण ग्रंथाचं प्रूफसहित पूर्ण नाही का नॉलेज सांगतात हे पूर्ण हे. आणि त्याच्यापासून नाही का इथं पण लाभ मिळतात आणि इथून गेल्यानंतर पण आजीवन जे जन्म आणि मरण जे आपण म्हणतो त्याची पण पूर्ण कायमची पिढा पूर्ण नाही का खतम होतात पूर्ण. म्हणजे आणि मोक्ष आणि मुक्ती जे म्हणतो पूर्ण, आणि मोक्ष आणि मुक्ती नेमकं आहे तरी कुठं आणि कसं मिळणार आणि कशा माध्यमातून मिळणार, ह्या पूर्ण ग्रंथाच्या माध्यमातून पूर्ण जे मान्यताप्राप्त जे ग्रंथ आहे त्या माध्यमातून नाही का परमात्मा एक शब्दाचा अर्थ समजावून सांगू. नेमकं परमात्मा आहे तरी कोण आणि त्याच्यापर्यंत कसं पोचायचं, त्या पोचल्यानंतर आपल्याला काय लाभ मिळणार, आपल्याला कुठून आलो, इथं कशासाठी आलो, इथून कुठं जायचं आहे, याचं परिपूर्ण माहिती नाही का गुरु महाराज नाही का बऱ्याचशा सत्संगाच्या माध्यमातून आणि ग्रंथाच्या माध्यमातून पूर्ण त्याचा अर्थ समजून सांगू नाही का आपल्याला सांगतात. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला जी आर्थिक लाभ झाला, त्याचप्रमाणे आपल्याला जी शारीरिक पीडा होती, मानसिक त्रास होता, तो सुद्धा दूर झाला. तर या अनुषंगाने आपण जे आपल्याला इतर भक्त समाज बघत आहात, तसेच जे अन्य आपले श्रोता आहेत जे आज तुम्हाला टी व्हीवर बघत आहेत, तर त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? मी संदेश तर नाही देऊ शकत, पण मी एक विनंती करू शकतो जे चॅनल वगैरे बघून राहिले त्यांना. पण जसं असं म्हटलं आहे का हिंदीमध्ये का मानवचेला अति अनमोला, म्हणजे हा जो शरीर आहे हे एकदाच मिळते, एकदा मिळाल्यानंतर हा धर्तीवरचं जेवढे काही हे आहे याचं सगळ्याचं मोल होऊ शकते, पण हा शरीराचं कधीच मोल होऊ शकत नाही. किंवा हिरा चांदी सोन्याचं मोल होऊ शकते, हा शरीराला अनमोल म्हटलेलं आहे, त्यांचं कधीच मोल होऊ शकत नाही. हा एकदाच मिळते आणि परमात्म्याच्या शरणी येऊन नाही का आपल्याला नाही का जन्म आणि मरण जे दुःख आहे त्या दुःखातून परिपूर्ण आपला सुटका करण्याचा एकमेव मार्ग आपल्याला आहे. त्याच्यानंतर इथून गेल्यानंतर आपल्याला पूर्ण सुख इथे सुख मिळेल आणि इथून गेल्यानंतर सुख मिळेल. मग सर्वप्रथम तुम्हाला नाही का ज्ञान समजून घ्यावं लागेल आणि ज्ञान समजल्यानंतर तुम्हाला नाही का इथून नामदीक्षा घ्यावं लागेल. नामदीक्षा घेतल्यानंतर तुम्ही प्रयत्न करून पहा तुम्ही लाभ होते का नाही हे तुम्ही करून पहा. आज आम्हाला लाभ झालेला आहे, जे आज आम्हाला त्रास होता, जे आमच्यावर आज कर्ज चढलेलं आहे, हे पूर्ण नुसतं नामदान घेतल्यानं हे पूर्ण त्रास आमचा पूर्ण बरा झालेला आहे. तर तुमचं पण तसंच होईल. जे बिमाऱ्या आहे, जे मोठ्या मोठ्या कॅन्सरसारख्या बिमाऱ्या आहे, जे खूप आपल्या समाजामध्ये जे काही हे आहे हे पूर्ण नाही का नष्ट होईल, काही त्रास होणार नाही आपल्याला आणि खूप सारा लाभ मिळेल आपल्याला. इथे मिळेल, इथून गेल्यानंतर पण मिळेल. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतल्यानंतर साधकाला बरेचसे लाभ प्राप्त होतात, तर या अनुषंगाने जर कोणा साधकाला किंवा श्रोत्याला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? विविध चॅनलवर सत्संग येतात, त्या सत्संगाच्या माध्यमातून नाही का खाली एक पट्टी येतात, त्या पट्टीवर काही नंबर वगैरे दिलेले आहे. त्या नंबरला फोन करून पण तुम्ही ते फ्री पुस्तक ज्ञानगंगा मागू शकता. व्हॉट्सअप नंबर वगैरे दिले आहे, ते व्हॉट्सअप नंबर आपल्याला टाईप करून आपल्याला त्याच्यामध्ये नाव, ॲड्रेस, मोबाईल नंबर पाठवल्यानंतर आपल्याला घरपोच पुस्तक मिळेल. त्या पुस्तकात पण बरंचसं नाही का पूर्ण परमात्म्याविषयी ज्ञान दिलेलं आहे, त्या पण माध्यमातून तुम्ही जोडू शकता. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही नामदान सेंटर उघडलेले आहे. त्या नामदान सेंटरमध्ये जाऊन पण नाही का आपण नाही का दीक्षा वगैरे घेऊ शकतो. त्या चॅनलच्या माध्यमातून जे फोन केल्यानंतर आपल्याला ॲड्रेस वगैरे मिळेल, त्या ॲड्रेसवर जाऊन नाही का आपण नामदीक्षा वगैरे घेऊ शकतो. सर, ही जी नामदीक्षाची जी विधी आहे किंवा जी साधना आहे त्या साधनेसाठी किती खर्च येतो? आम्ही जे रामपालजी महाराजाची जे दीक्षा वगैरे घेतली त्याच्यामध्ये कोणी पैसा वगैरे असं कोणीही घेत नाही आणि कोणी पैशाचा उल्लेख पण करत नाही. सगळं आपल्याला फ्री मिळते. आपल्याला काही नाही, आपल्याला आपण त्यांच्या आश्रमामध्ये आम्ही वगैरे जात होतो, तिथं एकही पण पैसा वगैरे घेत नव्हता. आम्हाला जेवण, पाणी, झोपाची गादी वगैरे सगळं मिळत होतं आम्हाला पूर्ण. आत्तापर्यंत त्यांनी 1 रुपयाचा कोणी एक रजिस्टरसुद्धा घेऊन आमच्या समोरसुद्धा आलं नाही का याला पैसे द्यायला, सेवा द्या, हे ते. आज कितीतरी खर्च लागते आज एवढं मोठं आश्रम चालवण्यासाठी, पण तिथे 1 रुपयाचा आजपर्यंत उल्लेख केलेला नाही. धन्यवाद सतसाहेबजी. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन.
निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagatgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.